मित्रांनो, शिक्षक भरतीसाठी चालू असलेल्या आंदोलनाविषयी आज निर्णय होण्याची शक्यता आयुक्त कार्यालयासमोर काढलेल्या मोर्चाविषयी आलेल्या बातम्या आपण नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। शिक्षक भरतीविषयी शिक्षण आयुक्त लेखी उत्तर देण्यास तयार आहेत, मात्र कोणत्या अटी आहेत? त्याचबरोबर शिक्षण आयुक्तांनी लेखी आश्वासन दिल्यास उपोषण सोडू असं असोसिएशनची मागणी आहे। डीटीएड बीएड स्टुडंट असोसिएशन आहे मित्रांनो, या ठिकाणी उपोषण चालू आहे पुण्यामध्ये। शिक्षक भरतीच्या उपोषणावर आज तोडगा निघणार आहे। काय नेमकं बातमीमध्ये आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत बघा। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष मगर काय म्हणतायत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया। ती काय म्हणतात बघा। संघटनेच्या वतीनं शिक्षक भरतीसाठी गेल्या सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू आहे। या उपोषणावर बुधवारी म्हणजे 13 तारीख आज मित्रांनो तोडगा निघण्याची शक्यता आहे। शिक्षण आयुक्तांनी किती जागांवर शिक्षक भरती होणार आणि ती नेमकी कधी होणार याचे लेखी आश्वासन दिले तर उपोषण मागे घेणार असल्याची माहिती संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष संतोष मगर यांनी सांगितलेलं आहे। महत्त्वाचं असं मित्रांनो या ठिकाणी निर्णय संघटना घेत आहे बघा। शिक्षण आयुक्त सोळंकी साहेब काय म्हणतायत बघा। स्थानिक स्वराज्य संस्थांची बिंदू नामावली अद्यावत नसल्यामुळे रिक्त जागांविषयी काही सांगणं सध्या अवघड आहे। मात्र आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती करण्यासाठी संपूर्ण टीम कामाला लागली आहे। जे जे माझ्या कक्षेत येते ते लेखी देण्यास मी तयार आहे। मित्रांनो, रिक्त जागांची माहिती आपण काल आपल्या चॅनलवरती अधिकृत माहिती टाकलेली आहे। दिनांक 12 फेब्रुवारी 2019 पर्यंत किती जागा या ठिकाणी पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत, किती संस्थांची किती शाळांची त्याची माहिती आपण टाकली। त्याचबरोबर किती या ठिकाणी जागा रिक्त आहेत 1 ते 5वी आणि 6वी ते 8वी त्या संदर्भात आपण माहिती टाकलेली आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, शिक्षण आयुक्त कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा काल गेला होता, त्या संदर्भात आलेली सकाळ वर्तमानपत्रामध्ये इतर वर्तमानपत्रामध्ये आलेल्या बातम्या आता आपण पाहूया। सकाळ वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी आहे अर्जुन सुरपल्ली पवित्र शिक्षक संघर्ष समिती मार्फत काय म्हणतायत बघा, ते काय आपलं मत मांडतायत। काल शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा गेला होता मित्रांनो। राज्यातील असंख्य अभियोग्यताधारक शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत, परंतु सरकार भरतीचा प्रश्न गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येते। परिणामी भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होत आहे। शासनाकडे अशी म्हणणं आहे मित्रांनो अभियोग्यताधारकांचं, शासन भरती प्रक्रियेत होणारी दिरंगाई आश्वासन देऊनही अद्याप भरतीची प्रत्यक्ष जाहिरात प्रसिद्ध न करणे याचा निषेध शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांनी मोर्चा काढून व्यक्त केला। यावेळी शिक्षण आयुक्त कार्यालयात टाळेबंद आंदोलनही या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। मित्रांनो, फोटो दिलेला आहे। शासकीय मध्यवर्ती कार्यालय शिक्षक भरती तात्काळ सुरू करण्यासाठी अभियोग्यताधारकांनी काढलेला मोर्चा या संदर्भात मित्रांनो आपण काल माहिती दिली। प्रभात वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी उमेदवारांचे ठिय्या आंदोलन। राज्य शासनाने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतचे आश्वासन न पाळल्याच्या निषेधार्थ मित्रांनो उमेदवारांनी शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळी सेंट्रल बिल्डिंगच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उमेदवारांनी ठिय्या आंदोलन केलं। त्यांचं असं म्हणणं की 1 आणि 2 फेब्रुवारीला राज्यातील विभागीय उपसंचालक शिक्षणाधिकारी निरीक्षक यांची आढावा बैठक घेतली। या बैठकीदरम्यान 11 फेब्रुवारीला भरती जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आश्वासन उमेदवारांना दिले होतं, मात्र अद्यापपर्यंतही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही। आधी 24,000 शिक्षकांच्या जागांची भरती करण्यास जाहीर केलं होतं, मात्र प्रत्यक्ष जागा कमी आहेत, त्यामुळे सुमारे 15 जिल्ह्यांमधीलच भरती केली जाण्याची शक्यता दिसून येत आहे। संतप्त उमेदवारांनी मंगळवारी घोषणाबाजी करत मोर्चा काढला। कल्पेश ठाकरे, अर्जुन सुरपल्ली, प्रदीप मुळे, तुकाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात 350 उमेदवारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। महत्वाची अशी मित्रांनो बातमी आलेली आहेत। आंदोलनाची दाद घेतलेल्या विविध वर्तमानपत्रामध्ये महत्वाची वाटली म्हणून मित्रांनो यावर व्हिडिओ बनवला। शिक्षक भरती, मेगा भरती, पवित्र पोर्टल विषयी अशाच महत्त्वाचे अपडेट्स मिळण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडला तर व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।